हा ठीक आहे, आय हॅव एक्सेप्टेड आय हॅव लॉस्ट. ओके. मी हे स्वीकारलंय की मी हरले आहे. एक्सेलमध्ये आम्ही ज्या वेळेला ते काढलं त्यावेळेला 14,000 वोट्स त्या ठिकाणी डुप्लिकेशन सापडले. मी तुम्हाला आकडेवारी देऊ शकते. कुछ तो गफलत है, दाल में कुछ काला है. आणि आता आमचे कार्यकर्ते ज्या वेळेला गावांमध्ये जातात ते म्हणतात की 200 वोट कोण आहेत हे लक्षातच येत नाही आहेत. वोट की चोरी हो सकती है हेच आमच्यासाठी आश्चर्य आहे. तर मग वोट चोरी तो हुई है और सीना तान की हुई है. म्हणजे खोटं बोल आणि रेटून बोल. लाजा वाटल्या पाहिजे. ही सिस्टम आणि हा देश आम्ही वाया नाही जाऊ देणार. राहुल गांधींनी ज्या पद्धतीने मतदानाच्या प्रक्रियेमध्ये ज्या पद्धतीने मानवी हस्तक्षेप दाखवलेला आहे किंवा वोट चोरी खरं तर अगदी क्लिअर शब्द म्हणायचं तर तुम्हाला असं वाटतं की असा काही प्रकार झाला? 100% झालाय. आम्हाला एक्सेलमध्ये आम्ही ज्या वेळेला मतदार याद्या मागितल्या कारण काय आहे, चोरी हा विषय आम्हाला कधी शिकवल्याच गेला नाही. आम्हाला त्याचे संस्कारच नाही, विचारांमध्ये नाही, काँग्रेसमध्ये नाही, आमच्या घरात कधी नाही. तर जे काय आहे ते मेहनत करायची, आपली लाईन आपण समोर नेत राहायची, दुसऱ्याच्या लाईनीकडे आपण बघायचं नाही आणि आपण आपलं काम करत राहायचं. याच्यामध्ये असं झालं की एक्सेलची फाईल आम्हाला सांगण्यात आली की एक्सेलची फाईल द्या. तर एक्सेलची फाईल काय देत नव्हते. मग काय मतदारांची मतदार यादीची एक्सेल फाईल मागितली तर ते बिलकुल देत नाही आहे. पण काहीतरी करून आम्ही ती काढली बाहेर. ओके. आता कसं काढली हे काय तुम्ही विचारू नका. नाही, ठीक आहे. ठीक आहे. आणि ती काढल्यानंतर जेव्हा बघितलं की 14,000 डुप्लिकेशन आहे तेव्हा तुमच्या लक्षात आले होते? आता लक्षात आले. कारण असं होऊ शकतं, लोकशाहीमध्ये वोटची चोरी होऊ शकते हा विषय अजिबातच नव्हता. मग जेव्हा आम्हाला निकाल लागल्यानंतर आम्हाला काँग्रेस पक्षातर्फे सांगण्यात आलं होतं की तुम्ही पिटिशन दाखल केलं पाहिजे. आम्ही ते पिटिशन पण दाखल केले. कारण आम्ही ज्या वेळेला म्हणतोय की व्हीव्हीपॅटचं काउंटिंग द्या किंवा काय तिथे प्रश्न विचारतोय तर तिथे त्या लोकांनी खूप घपलत केलेली होती. लोकसभेमध्ये सुद्धा आमच्या खासदाराचं जो निवडून आला त्याचा मार्जिन 20,000 होतं, पण 20,000 नव्हतं अपेक्षित. किमान कमीत कमी 40,000 ते 50,000 जास्त अपेक्षा होती लोकांना. पण निदान 50,000चं मार्जिन तर राहिलाच पाहिजे होतं, कारण समोरच्या उमेदवाराची निगेटिव्हिटी एवढी होती आहे आणि अजूनही. पण तो विषय मी तिथे जाऊन बसले. काउंटिंग संपलं होतं. काउंटिंग संपल्यानंतर त्यांनी निकाल जाहीर करायला पाहिजे होता तर त्यांनी रात्रीचे 8:30-9 वाजवले निकाल आणि सर्टिफिकेट द्यायला. मग आम्हाला तिथे आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागला की आता जर तुम्ही नाही केलं तर आम्ही सगळ्या लोकांना बोलवलं, कार्यकर्त्यांना, की तुम्ही या आणि चला आता हे आपल्या लोकसभेचं सांगते. मग घाबरत कलेक्टरने आम्हाला आमचं सर्टिफिकेट दिलं. आरडाओरडा केल्यानंतर, इलेक्ट्रॉनिक मीडिया तिथे आल्यानंतर त्यांना असं कळलं की आता हे काय ऐकत नाही. त्यांचे फोन सुरू होते कंटिन्युअस. होम मिनिस्टरशी बोलत होते की अजून कोणाशी बोलत होते कुणाच ठाऊक, ते आम्हाला काय कळलं नाही. पण हे नक्की तिथे काहीतरी घपलत करण्याचा पूर्ण त्यांचं नियोजन आणि प्रयत्न होता. आम्ही अवेअर होतो. मी तर जाऊन तिथे बसून गेले, बसले आक्रमकतेने. यू नो हाऊ आय एम. मला महाराष्ट्र तर नोज हाऊ आय एम, की मला ते नाही सहन होत की काय गडबड होत असली तर मी बोलल्याशिवाय राहत नाही. मी कोणाला घाबरत नाही. न घाबरल्यामुळे मला काही मंडळी म्हणत होती की नका ताई असं नका. म्हटलं असं नका करू म्हणजे काय, मी काय मागतीये. निवडून आलेले आहेत, आम्हाला आतमधनंही काउंटिंग कळत होते की निवडून आलाय खासदार, तरी पण त्यांनी ती घपलत केली. आणि ज्या वेळेला विधानसभा झाली त्यावेळेला पण त्यांनी आतमध्ये, मी ऑफकोर्स आतमध्ये कधी जात नाही माझ्या स्वतःच्या निवडणुकीमध्ये, तर तिथे जी मंडळी होती ते पण सगळा तिथे पण गोंधळ होता थोडासा. आणि ज्या कॉन्फिडन्समध्ये, म्हणजे आम्हाला प्रचार यंत्रणा माहिती, आम्हाला त्यांची प्रचार यंत्रणा माहिती, आमची माहिती, तर ते असे होते की हां आम्हाला सांगितलं एवढंच करायचं, ते एवढंच करत होते आणि करतच नव्हते. काय प्रचार जसा डोर टू डोर असतो किंवा मग सभांचा प्रचार असतो, सभांमध्ये काय माहोल असतं, असं काय नव्हतं. मग असं जर नव्हतं तर मग झालं काय, असे कसे निकाल लागतात. हा ठीक आहे, आय हॅव एक्सेप्टेड आय हॅव लॉस्ट. मी हे स्वीकारलंय की मी हरले आहे. आणि मी 2-4 दिवस
तर लोक जमा म्हणजे लोक घरी येत होते, लोकांचे फोन येत होते, खूप गर्दी होत होती. मग काय घरून फोन यायला लागले, ताई तुमचे दादा घरी नाही आले. ती माणसं लावली मागे, कोण कुठं, त्यांना सगळ्यांना घरी पोचवलं आणि मग मी बाहेर निघून गेले. बिकॉज आय वॉन्टेड, मला असं वाटत होतं की त्यांना पण सेटल व्हायला वेळ लागतोय आणि मला पण थोडंसं रिझनिंग काय आहे काय नाही, काय झालं नेमकं. मग मी पण थोडीशी बाहेर गेले. मग मतदारसंघामध्ये परत आल्यानंतर असं वाटायला लागलं की माझं लेकरू हरवलं आहे. तर हे इमोशन्स आमच्या मतदारसंघासोबत आहेत आणि म्हणून हे काय अपेक्षित नव्हतं. नाही ताई, मी तुम्हाला परत एकदा त्या मुद्द्याकडे येते की वोट चोरी होणं किंवा मतांमध्ये झालं ना. आता मी जसं तुम्हाला सांगितलं, एक्सेलमध्ये आम्ही ज्या वेळेला ते काढलं त्यावेळेला 14,000 वोट्स त्या ठिकाणी डुप्लिकेशन सापडले. मी तुम्हाला आकडेवारी देऊ शकते. मी आकडेवारी देऊ शकते. मी माझ्या मतदारसंघामध्ये अचलपूर, दर्यापूर या सगळ्या मतदारसंघाची आकडेवारी काढलेली आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल तर ती आकडेवारी त्या ठिकाणी मी देते. माझ्या मतदारसंघामध्ये अननॅचरली डिलिटेशन ऑफ वोट्स आहेत. डिलिटेशन ऑफ वोट्स म्हणजे दर 2009 पासून आपण जर बघितलं 2024 पर्यंत, तर दरवर्षी किमान 3,500, 4,000, 5,000 वोट वाढतातच. दिस इज द फर्स्ट टाइम 2019ची लोकसभा आणि 2024ची लोकसभा त्याच्यामध्ये वोट कमी झालेले आहेत. बघा, मी आकडे आणि पूर्ण तुम्हाला वाचून दाखवते. त्याच्यासोबतच तुम्ही जर बघितलं, म्हणजे माझ्या मतदारसंघाचं सांगते मी तुम्हाला, बडनेराचं सांगते, दर्यापूरचं सांगते आणि बाकी पण सांगते. तुम्ही डिलिटेशन ऑफ वोट्स किंवा डुप्लिकेशन ऑफ वोट्सला काय म्हणाल? आणि ही लोक जेव्हा इलेक्शन्स घेतात त्यावेळेला यांनी इलेक्शन्स पहिले व्हायचे तसे घ्यायला पाहिजे ना. 1 नेशन 1 इलेक्शनचा प्रचार करतात आणि एका स्टेटचे इलेक्शन 6 फेजेसमध्ये, 4 फेजेसमध्ये, 5 फेजेसमध्ये घेतात. हरियाणाचं इलेक्शन आणि महाराष्ट्राचं इलेक्शन सोबत आम्ही लढतोय तेव्हापासून सोबत झालेले आहेत. आता 2024ला त्यांनी वेगळे टायमिंगच बदलून टाकले. कुछ तो गफलत है, दाल में कुछ काला है. आणि आता आमचे कार्यकर्ते ज्या वेळेला गावांमध्ये जातात ते म्हणतात की 200 वोट कोण आहेत हे लक्षातच येत नाही आहेत. हे लक्षातच येत नाही की हे वोट इथे आले कसे आणि ही नावं कोण आहेत. ती माणसंच नाही आहेत तिथे, माणसं तिथे नाही आहेत आणि त्यांची नावं त्या वोटिंग लिस्टमध्ये त्यांनी मतं दिली. हो, आज माझ्याकडे ती आकडेवारी नाही आहे, पण 2009 आणि 2019, 2014, 2019 आणि 2024 या लोकसभेमधला डिफरन्स, 2024 लोकसभा आणि 2024 विधानसभा याच्यामधला डिफरन्स माझ्यापाशी आहे. आणि सरप्रायझिंग आहे हे सगळं. मला पण विश्वास नाही बसला की असं होऊ शकतं. ते आम्ही एक्सेप्ट केलं की आम्ही पडलो. आम्ही दुसऱ्या दिवशी कामाला लागलो आणि तेव्हाच तुम्ही कामाला लागू शकता. तुम्ही जर क्रिबिंग करत राहिलं की मी कशी पडली, मी नाही पडायला पाहिजे होते, असं तसं, तर मग तुम्ही शेवटी आम्हाला वळणच लोकसेवेचं आहे, तर लोकसेवा तर करावीच लागेल ना. ते स्वीकारून पुढे जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते करायला लागलो. पण नंतर आम्हाला ज्या वेळेला एक गोष्ट लक्षात वरून सांगण्यात आली, हे तर म्हणजे स्वप्न पण नाही पाहिलं की असं डुप्लिकेशन ऑफ वोट्स होतं आणि ह्या प्रकारे गोंधळ होतो, या प्रकारे वोट चोरी होतं. जोपर्यंत राहुल गांधींना माणूस जोपर्यंत सापडला नाही तोपर्यंत ते पण काही बोलले नाही. पण त्यांना माणूस सापडला. त्यांनी एक विधानसभा, आमच्याही मतदारसंघामध्ये लोक बसलेली आहेत आणि त्याच्यावर काम करतात, तेव्हा कुठे हे आकडी माहिती होत आहेत ना, नाही तर कसं माहिती होणार आहे. पडलो, एक्सेप्ट केलं, निघालो कामाला, लागलोय कामाला आम्ही. पण हे काय आहे बघा, तिवसा विधानसभा मतदारसंघात मतदानाची जबरदस्त चोरी. आमची जी रिसर्च टीम आहे त्या रिसर्च टीमने मला पाठवलेले हे आकडे आहे आणि हे तुम्ही व्हेरीफाय करून घेऊ शकता. देर इज नॉट अ सिंगल लाय दॅट वी आर लाईंग ओव्हर हिअर. वी आर टेलिंग यू द ट्रूथ. तिवसा विधानसभा क्षेत्रामध्ये 2009 मध्ये 2009ला 2,43,802 ठीक आहे, एवढे मतदान होते. 2014ला लोकसभा विधानसभामध्ये 2,70,408 एवढे मतदान. वाढ आहे, ठीक आहे. म्हणजे 2009 ते 14 मध्ये 5 वर्षात मतं 26,606 वाढली. 2019 लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण
एकूण 2,95,992 एवढी मतं होती. म्हणजे 14 ते 19 मध्ये 25,584 एवढी मतं झाली. 25,000 सरासरी 5,000 मतं दर वर्षाला. ठीक आहे. आश्चर्याचा म्हणजे धक्कादायक म्हणतात, तिवसा विधानसभा क्षेत्रामध्ये 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये एकूण मतं होती 2,84,243. म्हणजे यात आश्चर्य ते कोणते मग आता 2019 ते 2024 या पंचवार्षिकमध्ये सरासरी प्रतिवर्षे 5,000 मते म्हणजे 2024 मते वाढलेली आहेत. ठीक आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत तिवसा विधानसभा क्षेत्रात नैसर्गिक वाढ लक्षात घेता अपेक्षित असं होतं की 3,20,592 मतं. पण आश्चर्याचा धक्का हा आहे की 2019 ते 2024 ह्या कालावधीत मतात नैसर्गिक वाढ अपेक्षित असताना 11,749 मते कमी झालेली आहे. तर हे आहे आणि ही आकडेवारी सांगते. हे काय मी खोटं बोलत नाही. तुम्ही आत्ताही आकडेवारी तहसीलदारांकडनं मागवून घ्या आणि तुम्ही बघा एकंदरीत नैसर्गिक वाढीचे 25,000 व कमी झालेले 11,000. नैसर्गिक वाढ 25,000 व्हायला पाहिजे होती आणि कमी झालेले 11,000. ठीक आहे. 11,749 असे एकूण 35 ते 36,000 मतं लोकसभा निवडणुकीत कमी करण्यात आलेली आहे. हे मी एका विधानसभेचं तुम्हाला सांगितलं. आता तुम्हाला मी बडनेरा विधानसभा मतदारसंघाचं सांगते. ठीक आहे. बडनेरा मतदारसंघामध्ये 2009 ते 2024 मध्ये बघितल्यावर लोकसभामध्ये 2024 लोकसभा ते विधानसभा 2024 मध्ये 34,000 वोट्स वाढलेली आहेत. हाऊ कॅन दॅट बी पॉसिबल? हां, आश्चर्य आहे की नाही आहे? मग ही वोट चोरी है की नहीं है? वोट की चोरी हो सकती है हेच आमच्यासाठी आश्चर्य आहे. हेच आश्चर्य आहे आणि हे सन्मान्य राहुल गांधींनी आणि त्यांच्या टीमनी हे पूर्ण इत्तंभूत त्याची माहिती काढलेली. आजही पृथ्वीराज बाबांच्या मतदारसंघामध्ये पृथ्वीराज बाबा साहेब पडले 40,000 वोट्सनी. 48,000 डुप्लिकेशन आहे तिथे. ह्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगितलं 14,000 डुप्लिकेशन आहे. मी पडले 7,000 मतांनी. बाळासाहेबांच्या मतदारसंघातली आकडेवारी माझ्यापाशी आलेली नाही, पण मी माझ्या लोकसभामधले 2 जिल्ह्यांची आकडेवारी 2 मतदारसंघांची आकडेवारी दिलेली आहे तुम्हाला. तर मग वोट चोरी तो हुई है और सीना तान के हुई है. म्हणजे खोटं बोल आणि रेटून बोल तसं सुरू आहे. लाजा वाटल्या पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही टॅम्परिंग करता. इलेक्शनमध्ये हार जीत चलते रहती है, पण तुम्ही सिस्टम पूर्ण खराब करून टाकलेली आहे. त्याचं दुःख आम्हाला नक्की आहे आणि आम्ही हे होऊ देणार नाही. आम्ही काँग्रेसवाले आहोत. आम्ही सर्वधर्म समभावाचा विचार करतो आणि आम्ही सच्चाईच्या मार्गाने चालणारी मंडळी आहोत. आम्ही ती आहोत ज्यांच्या पूर्वजांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाई दिलेली आहे आणि ह्या अशा प्रकारे ही सिस्टम आणि हा देश आम्ही वाया नाही जाऊ देणार.